बालकांड मासपारायण तिसरा विश्राम। सुनी बोली मुसुकाई भवानी, उचित कहे हूँ मुनिवर विज्ञानी। तुम्हरे जान कामू अब जारा, अब लगी शंभू हरे सभिकारा। ते ऐकून पार्वती थट्टेने हसत म्हणाली, हे ज्ञानी मुनीश्वरांनो, छान बोलतात. शिवांनी कामदेवाला आता जाळून टाकले, म्हणजे आतापर्यंत ते विकारयुक्त कामी होते असे तुम्हाला वाटले ना? हमरे जान सदा शिवजोगी, अज अनवद्य अकाम अभोगी। जौ में शिव सिये अस जानी, प्रीती समेत कर्म मन बानी। परंतु मला माहीत आहे की श्री शिव हे नेहमी योगी, अजन्मा, अनिंद्य, कामरहित व भोगहीन आहेत आणि मी शिवांना असे समजून काया वाचा मनाने प्रेमपूर्वक त्यांची उपासना केली आहे। तौ हमार पण सुनहु मुनीसा, करी हही सत्य कृपा निधि ईसा। तुम जो कहा हर जारेऊ मारा, सोई अति बड अविवेकू तुम्हारा। तेव्हा हे मुनीश्वरांनो ऐका, ते कृपानिधान भगवान शंकर माझी प्रतिज्ञा खरी करतील। तुम्ही म्हणता की शिवांनी कामदेवाला भस्म करून टाकले, परंतु तेच तुमचे घोर अज्ञान आहे। तात अनल कर सहज सुभाऊ, हिमते ही निकट जाई नहीं काऊ। गये समीप सो अवसी नसाई, असी मनमथ महेश की नाई। महाराज, अग्नीचा असा स्वभावच आहे की हिम त्याच्याजवळ जाऊच शकत नाही आणि जर गेलेस तर ते नष्ट होते। महेश आणि मनमथ यांचा संबंध असाच आहे। दो हिय हरषे मुनी बचत सुनी, देखी प्रीती विश्वास। चले भवानी ही नाई सिर, गये हिमाचल पास। पार्वतीचे हे बोलणे ऐकून व तिचे प्रेम आणि विश्वास पाहून सप्तर्षी मनातून खुश झाले। ते भवानीला वंदन करून निघाले आणि हिमवानाकडे गेले। सबू प्रसंगू गिरीपती ही सुनावा, मदन दहन सुनी अति दुखू पावा। बहुरी कहेऊ रती कर बरदाना, सुनी हिमवंत बहुत सुखू माना। त्यांनी पर्वतराज हिमालयाला सर्व वृत्तांत सांगितला। कामदेव भस्म झाल्याचे ऐकून हिमालय दुःखी झाला। नंतर मुनींनी रतीला वरदानाची गोष्ट सांगितली, तेव्हा हिमाचलाला आनंद झाला। हृदय विचारी शंभू प्रभुताई, सादर मुनीवर लिये बोलाई। सुदीनु सुनखतु सुघरी सोचाई, बेगी बेद विधी लगन धराई। हृदय विचारी शंभू प्रभुताई, सादर मुनीवर लिये बोलाई। सुदीनु सुनखतु सुघरी सोचाई, बेगी बेद विधी लगन धराई। हिमाचलाने शिवांचा मोठेपणा जाणून श्रेष्ठ मुनींना आदराने बोलावून घेतले आणि त्यांच्याकडून शुभ दिवस, शुभ नक्षत्र व शुभ घटिका शोधून वेदविधीपूर्वक विवाह शीघ्र निश्चित करून लग्नपत्रिका तयार केली। पत्री सप्तऋषींन सोई दिन्ही, गही पद विनय हिमाचल किन्ही। जाई विधीही तिन्न दिन्ही सोपाती, बाचत प्रीती न हृदय समाती। नंतर हिमालयाने ती लग्नपत्रिका सप्तऋषींकडे दिली आणि त्यांच्या पाया पडून त्यांना ती ब्रह्मदेवांना देण्याची विनंती केली। त्यांनी जाऊन ती लग्नपत्रिका ब्रह्मदेवांना दिली। ती वाचून त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला। लगन बाची अज सब ही सुनाई, हर्षे मुनी सब सूर समुदायी। सुमन वृष्टी नभ बाजन बाजे, मंगल कलस दसहू दिसी साजे। ब्रह्मदेवांनी ती लग्नपत्रिका सर्वांना वाचून दाखविली। ती ऐकून सर्व मुनी व देव आनंदित झाले। आकाशातून पुष्पवर्षा होऊ लागली, वाद्य वाजू लागली आणि दश दिशांना मंगल कलश सजविले गेले। लगे संवारन सकल सूर वाहन,
विविध विमान, होही सगुण मंगल सुभद करही अपछरा गान. सर्व देव आपापली तऱ्हेतऱ्हेची वाहने आणि विमाने सजवू लागली. शुभ शकुन होऊ लागले आणि अप्सरा गाणी गाऊ लागल्या. शिवही शंभू गण करही सिंगारा, जटा मुकुट अही मौरू सवारा, कुंडल कंकन पहिरे ब्याला, तन विभूती पट केहरी छाला. शिवगण शिवांना सजवू लागले. जटांचा मुकुट बनवून त्यावर सर्पांचा मोर जडविला. शिवांनी सापांची कुंडले आणि कंकण धारण केले. शरीरावर भस्मलेपन केले आणि वस्त्राऐवजी व्याघ्रांबर नेसले. ससील लाट सुंदर सिरगंगा, नयनतिनी उपबीत भुजंगा, गरलकंठ उरनर सीरमाला, असिव देश शिवधाम कृपाला. शिवांच्या सुंदर मस्तकावर चंद्रमा, गंगा, त्रिनेत्र, सापाचा यज्ञोपवीत, कंठात विष आणि छातीवर नरमुंडमाळा होत्या. अशा प्रकारे त्यांचा वेश अशुभ असूनही ते कल्याणाचे निधान आणि कृपाळू होते. कर त्रिशूल अरु डमरू बिराजा, चले बसह चढी बाजही बाजा, देखी शिवही सुरत्रिय मुसुकाही, बर लायक दुलहिनी जग नाही. त्यांच्या एका हातात त्रिशूळ आणि दुसऱ्या हातात डमरू शोभत होता. शिव नंदीवर आरूढ होऊन अशी नवरी साऱ्या जगात सापडणार नाही. त्यांच्या एका हातात त्रिशूळ आणि दुसऱ्या हातात डमरू शोभत होता. शिव नंदीवर आरूढ झाले. वाद्ये वाजू लागली. शिवांना पाहून देवांगना हसू लागल्या. त्या म्हणू लागल्या की या वराला योग्य अशी नवरी साऱ्या जगात सापडणार नाही. विष्णू बिरंची आदी सुरभ्राता, चढी चढी बाहन चले बराता, सूर समाज सब भांती अनुपा, नहीं बरात दुलह अनुरूपा. विष्णू ब्रह्मदेव इत्यादी देव समाज आपापल्या वाहनात बसून वराडातून निघाले. देवांचा समुदाय सर्व प्रकारे अनुपम होता, परंतु ते वराला शोभेसे नव्हते. 2. विष्णू कहा अस बिहसी तब बोली सकल दिसी राज, बिलग बिलग होई चलहू सब निज निज सहित समाज. तेव्हा भगवान विष्णूंनी सर्व दिग्पालांना बोलावून हसत सांगितले की सर्वजण आपापल्या परिवारासह वेगवेगळे चला. बर अनुहारी बरातन भाई, हंसी करे हहू पर पूर जाई. विष्णू बचत सुनी सूर मुसुकाने, निज निज सेन सहित बिलगाने. अरे बाबांनो, आपले हे वराड वराच्या योग्यतेचे नाही. परक्या ठिकाणी गेल्यावर आपले हसे करून घेणार काय? भगवान विष्णूंचे बोलणे ऐकून देव हसले आणि आपापला लवाजमा घेऊन वेगवेगळे चालू लागले. मनही मन महेसु मुसुकाही, हरी के बिंग्य बचत नहीं जाही. अति प्रिय वचन सुनत प्रिय केरे, भृंगी प्रेरी सकल गण टेरे. हे पाहून महादेव मनात हसून म्हणाले की भगवान विष्णूंची थट्टेची सवय सुटायची नाही. आपल्या आवडत्या भगवान विष्णूंचे बोलणे ऐकून शंकरांनी भृंगीला पाठवून आपल्या सर्व गणांना बोलावून घेतले. शिव अनुशासन सुनी सब आए, प्रभु पद जलज शीस तिन्न नाए. नाना बाहन नाना बेशा, बिहसे शिव समाज निज देखा. शिवांची आज्ञा मिळताच सर्व गण आले आणि त्यांनी स्वामींच्या चरणी मस्तक ठेवले. तऱ्हेतऱ्हेची वाहने आणि तऱ्हेतऱ्हेचा वेश
केलेला आपला परिवार पाहून शिवांना हसू आले. कोऊ मुखहीन विपुल मुख काहू बिनुपद कर कोऊ बहुपद बाहू विपुल नयन कोऊ नयन बिहीना रिष्टपुष्ट कोऊ अति तनखीना. त्यामध्ये कोणी विना तोंडाचा, कोणाला अनेक तोंडे, कोणी हातापायांविना तर कोणी अनेक हातापायांचा, कुणाला अनेक डोळे तर कुणाला एकही डोळा नाही, कुणी गलेलठ्ठ तर कुणी फारच किडकिडीत. छ तन खीन कोऊ अति पीन पावन कोऊ अपावन गती धरे भूषण कराल कपाल कर सब सद्य सोनित तन भरे. खर स्वान सुवर श्रुकाल मुखगन बेश अगणित को गणे. बहुजिनस प्रेत पिसाच जोगी जमात बरनत नहीं बने. कोणी अस्थिपंजर तर कोणी अस्थिपंजर तर कुणी गुबगुबीत, कुणी पवित्र तर कुणी अपवित्र वेश धारण केलेला, कुणी भयंकर दागिने घालून हातामध्ये नरकपाल घेतलेले व शरीराला ताजे रक्त माखलेले, कुणाची तोंडे गाढवासारखी, कुणाची कुत्र्यासारखी, कुणाची डुकराची तर कुणाची कोल्ह्याची. गणांचे अगणित वेश होते, त्यांची गणना कोण करणार. अनेक प्रकारची भूते, पिशाच आणि योगिनींचे समुदाय होते, त्यांचे तर वर्णन करणेही अशक्य. सो नाचही गावही गीत परम तरंगी भूत सब देखत ती विपरीत बोलही बचत विचित्र विधी. भूत प्रेते नाचत आहेत, गात आहेत, ते सर्वजण मोठ्या मजेत आहेत, दिसायला फार विचित्र वाटत आहेत आणि अचकट विचकट बोलत आहेत. जसं दुलहू तसी बनी बराता कौतुक विविध होही मग जाता. इहा हिमाचल रचेऊ बिताना अति विचित्र नाही जाई बखाना. जसा नवरदेव तसे त्याचे वराड, वाटेने जाताना तऱ्हेतऱ्हेची मजा चालली होती. इकडे हिमाचलाने असा विलक्षण मंडप केला होता की त्याचे वर्णन करता येत नाही. सैल सकल जहां लगी जग माही लघु बिसाल नहीं बरनी सिराही. बन सागर सब नदी तलावा हिमगिरी सब कहू नेवत पठावा. जगामध्ये जितके लहान मोठे पर्वत होते की ज्यांचे वर्णन करून संपणार नाही, तसेच जितकी वने, समुद्र, नद्या व तलाव होते, त्या सर्वांना हिमालयाने लग्नाचे निमंत्रण पाठविले. कामरूप सुंदर तनधारी सहित समाज सहित बर नारी. गये सकल तुहिनाचल गेहा गावही मंगल सहित स्नेहा. ते सर्व आपापल्या इच्छेप्रमाणे सुंदर रूपे धारण करून आपल्या सुंदर स्त्रिया आणि परिवाराला बरोबर घेऊन हिमालयाच्या घरी आले. सर्वांनी मोठ्या प्रेमाने मंगलगीते गायली. प्रथमही गिरी बहु गृह संवराये जथा जोगू तह तह सब छाये. पूर शोभा अवलोकी सुहाई लागई लघु बरंची निपुणाई. हिमालयाने प्रारंभीच पुष्कळ अशी घरे सुसज्ज करून ठेवली होती. त्या ठिकाणी ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे सर्वजण उतरले. नगराची सुंदर शोभा पाहून ब्रह्मदेवाचे रचना चातुर्य तुच्छ वाटत होते. छ लघु लाग विधी की निपुणता अवलोकी पूर शोभा सही. मन बाग कूप तडाग सरिता सुभग सब सक को कही. मंगल विपुल तोरण पताका केतु गृह सोहही. बनिता पुरुष सुंदर चतुर छबी देखी मुनी मन मोहही. नगराची शोभा पाहून ब्रह्मदेवाचे नैपुण्य खरोखरच तुच्छ वाटत होते. वन, बागा, विहिरी, तलाव, नद्या सर्व काही सुंदर होते. त्यांचे वर्णन कोण करू शकेल. घरोघरी अत्यंत मंगलमय तोरणे,
ध्वज पताका शोभत होत्या. तेथील सुंदर व चतुर स्त्री पुरुषांचे सौंदर्य पाहून मुनींचेही मन मोहित होत होते. जगदंबा जहाँ अवतारी सो पुरु बरनी की जाई, रिद्धी सिद्धी संपत्ती सुखनीत नूतन अधिकाई. ज्या नगरीत प्रत्यक्ष जगदंबेने अवतार घेतला होता त्या नगरीचे वर्णन करता येईल काय. तेथे वृद्धी सिद्धी संपत्ती आणि सुख हे नित्य नवीन वाढतच जात असते. नगर निकट बरात सुनी आई, पूर खर भरू शोभा अधिकाई. करी बनाव सजी बाहन नाना, चले लेन सादर अगवाना. वराड नगराजवळ आले. हे ऐकून नगरामध्ये धावपळ सुरू झाली. त्यामुळे त्याची शोभा आणखी वाढली. स्वागत करणारे लोक नटून थटून आणि नाना प्रकारची वाहने सजवून मोठ्या आदराने वराडास आणण्यास गेले. ही हर्षे सूरसेन निहारी, हरिही देखी अति भये सुखारी. शिव समाज जब देखन लागे, बीडरी चले बाहन सब भागे. देवांचा समुदाय पाहून सर्वांना आनंद झाला आणि विष्णूंना पाहून सर्व अत्यंत प्रसन्न झाले. परंतु लोक जेव्हा श्री शिवांच्याकडची मंडळी पाहू लागले तेव्हा त्यांची सर्व वाहने, हत्ती, घोडे, रथाचे बैल इत्यादी घाबरून पळू लागली. धरी धीरजू तह रहे सयाने, बालक सब लई जीव पराने. गए भवन पूछही पितु माता, कहही बचन भय कंपित गाता. काही प्रौढ वयाची समजूतदार माणसे धीराने तेथे ठाम उभी राहिली. सर्व मुले तर जीव घेऊन पळाली. घरी गेल्यावर आई वडिलांनी जेव्हा त्यांना विचारले तेव्हा ती भीतीने थरथरत म्हणाली, कही काह कही जाई न बाता, जम कर धार किधऊ बरी आता. बरू बौराह बसह असवारा, व्याल कपाल विभूषण छारा. काय सांगायचे, काहीही सांगता येत नाही. हे वराड आहे की यमराजाची सेना. नवरा वेडा आहे आणि बैलावर बसला आहे. साप, नरकपाल आणि राख ही त्याची भूषणे आहेत. तनछार ब्याल कपाल भूषण नगन जटिल भयंकरा. संग भूत प्रेत पिशाच जोगिनी, बिकट मुख रजनी चरा. जो जियत रही बरात देखत, पुण्य बड तेही करसही. देखी ही सो उमा विबाहू, घर घर बात असी लरी कन्ह कही. नवऱ्याच्या अंगाला राख फासलेली आहे. साप व नरकपालाचे अलंकार आहेत. तो निर्वस्त्र जटाधारी व भयंकर आहे. त्याच्यासोबत भयानक तोंडाची भूते, प्रेत, पिशाच, योगिनी आणि राक्षस आहेत. हे वराड पाहून जे जिवंत राहतील ते खरोखर भाग्यवान होत आणि त्यांनाच पार्वतीचा विवाह पाहायला मिळेल. मुलींनी घरोघरी हेच सांगितले. समुझी महेश समाज सब जननी, जनक मुसुकाही. बाल बुझाए विविध विधी, निडर होऊ डरू नाही. शिवांच्या वराडाचा हा परिवार पाहून सर्व मुलांचे आईबाप हसू लागले. त्यांनी परोपरीने समजावून सांगितले की भिवू नका, घाबरायचे काही कारण नाही. लय अगवान बरातही आये, दिये सबही जनवास सुहाये. मैना शुभ आरती संवारी, संग सुमंगल गावही नारी. स्वागतासाठी सामोरे गेलेले लोक वराडाला घेऊन आले. त्यांनी सर्वांना सुंदर जानवशांमध्ये उतरविले. पार्वतीची आई मैनेने मंगलारती सजविली आणि तिच्या सोबतच्या स्त्रिया मंगलगीते गाऊ लागल्या. कंचन थार सोह बरपानी, परिछन चली हरही हरशानी. बिकट बेश रुद्रही जब देखा, अबलन्न ऊर भयऊ विशेषा.
मैनेच्या सुंदर हातांमध्ये सोन्याचे तबक शोभत होते. अशा प्रकारे ती मोठ्या आनंदाने श्री शिवांना ओवाळण्यासाठी निघाली. जेव्हा महादेवांचा भयंकर वेश पाहिला तेव्हा स्त्रिया मनात भयभीत झाल्या. भागी भवन पैथी अति त्रासा, गये महेसु जहा जनवासा, मैना हृदय भयऊ दुखू भारी, लिन्ही बोली गिरीस कुमारी. भयंकर भीतीमुळे त्या घरात पळाल्या. जेथे जानवसा होता तेथे श्रीशिव गेले. मैनेला फार वाईट वाटले. तिने पार्वतीला आपल्या जवळ बोलावले. अधिक स्नेह गोद बैठारी, श्याम सरोज नयन भरे बारी, जेही बिधी तुम्ही रूपू अस दिन्हा, तेही जडबरू बाऊर कस किन्हा. मोठ्या प्रेमाने तिला आपल्या जवळ बसवून घेऊन ती निळ्या कमळांसारख्या नेत्रांतून अश्रू ढाळत म्हणाली, ज्या विधात्याने तुला असे सुंदर रूप दिले आहे त्या मूर्खाने तुझ्या नवऱ्याला वेंधळा कसा बनविला. कस किन्ह बरू बौराह, कस किन्ह बरू बौराह विधी, जेही तुम्ही सुंदरता दई, जो फलू चहिय सूरतरुही, सो बरबस बबूरही लागई. तुम सहित गिरी ते गिरौ पावक जरौ, जलनिधी महू परौ, घरू जाऊ अपजसू होऊ, जगजीवत विबाहू न हौ करौ. ज्या विधात्याने तुला सौंदर्य दिले त्याने तुझ्यासाठी बावळट नवरा कसा बनविला. जे फळ कल्पवृक्षाला लागायला हवे ते हट्टाने बाभळीला कसे लावले. मी तुला घेऊन पर्वतावरून उडी मारीन, आगीत जळून जाईन किंवा समुद्रात उडी घेईन. घर उद्ध्वस्त झाले आणि जगात नाचक्की झाली तरी मी जिवंतपणी या वेड्याशी तुझे लग्न लावणार नाही. भई बिकल अबला सकल दुखित देखी गिरी नारी, करी बिलापू रोदती बदती सुता सनेहू संभारी. हिमालयाची पत्नी मैना दुःखी झाल्याचे पाहून सर्व स्त्रिया व्याकुळ होऊन गेल्या. मैना आपल्या मुलीचे प्रेम आठवून विलाप करीत होती आणि रडत रडत म्हणत होती, नारद करमई काह बिगारा, भवनु मोर जिन्ह बसत उजारा. अस उपदेसू उमही जिन्ह दिन्हा, बौरे बरही लागी तपू किन्हा, बौरे बरही लागी तपू किन्हा. मी नारदांचे असे काय वाकडे केले होते म्हणून त्यांनी माझे नांदते घर उजाड केले आणि पार्वतीला असला सल्ला दिला. त्यामुळेच तिने या बावळट वरासाठी तप केले. साचेहू उन्ह के मोह न माया, उदासीन धनु धामू न जाया, परघर घालक लाज न भीरा, बांझकी जान प्रसव कै पीरा. नारदांना खरोखरच कुणाचा मोह नाही, माया नाही, धन घर किंवा स्त्री या सर्वांपासून ते उदासीन आहेत. म्हणूनच दुसऱ्याचे घर उजाड करताना त्यांना कुणाची लाज वाटत नाही की भय वाटत नाही. वांझ स्त्रीला प्रसूती वेदना कशा कळणार बरे. जननी ही बिकल बिलोकी भवानी, बोली जुत विवेक मृदू बानी, अस बिचारी सोच ही मती माता, सोन टरई जो रचई विधाता. आईला व्याकुळ झालेली पाहून पार्वती विवेकपूर्ण कोमल वाणीने म्हणाली, आई, जे विधात्याने नशिबात लिहिले आहे ते टळत नाही. असा विचार करून तू काळजी करू नकोस. करमलिखा जौ बाऊरनाहू, तौकत दोसू लगाइय काहू. तुम सन मिटही की विधी के अंका, मातु व्यर्थ जनी लेहू कलंका. माझ्या नशिबी बावळट नवराच लिहिला असेल तर कुणाला दोष का द्यायचा. हे माते, विधात्याचे लिखित तुला पुसता येईल काय. उगीच निंदेला पात्र होऊ नकोस. जनी लेहू मातू कलंकू, करुणा परी
हरहु अवसर नहीं। दुखु सुखु जो लिखा लीलार, हमरे जा बजह पाउब तही। सुनी उमा वचन विनीत कोमल, सकल अबला सोच ही बहु भाती। विधि ही लगाई दूषण, नयन बारी बिमोचही। अगाई उगीच ठपका ठेवून घेऊ नकोस, रडणे सोडून दे। ही वेळ दुःख करायची नव्हे। माझ्या भाग्यात जे सुख दुःख लिहिले आहे ते जेथे जाईन तेथे माझ्याबरोबर येणार। पार्वतीचे हे नम्र कोमल वचन ऐकून सर्व स्त्रिया हेलावून गेल्या आणि हर तऱ्हेने विधात्याला दोष लावीत अश्रू ढाळू लागल्या। तेही अवसर नारद सहित अरु, ऋषी सप्त समेत। समाचार सुनी तुहिन गिरी, गवने तुरत निकेत। हे वर्तमान ऐकताच हिमाचल नारदांना व सप्तर्षींना बरोबर घेऊन तत्काळ घरी आले। तव नारद सबही समुझावा, पुरुब कथा प्रसंगू सुनावा। मयना सत्य सुनहू मम बानी, जगदंबा तव सुता भवानी। तेव्हा नारदांनी पूर्वजन्मीची कथा सांगून सर्वांना समजावले। ते म्हणाले, हे मैने, तुला खरे सांगतो ते ऐक। तुझी मुलगी साक्षात जगज्जननी भवानी आहे। अजा अनादि शक्ती अविनाशिनी, सदा शंभू अरधंग निवासिनी। जगसंभव पालन लयकारिणी, निज इच्छा लीला बपू धारिणी। ही जन्मरहित अनादि व अविनाशी शक्ती आहे। श्री शिवांच्या अर्धांगामध्ये ती नेहमी राहते। ही जगाची उत्पत्ती, पालन व संहार करणारी आहे आणि आपल्या इच्छेनेच लीला शरीर धारण करते। जनमी प्रथम दक्ष गृह जाई, नामू सती सुंदर तनु पाई। तहु सती संकरही विभाही, कथा प्रसिद्ध सकल जग माही। पूर्वी ही दक्षाच्या घरी जन्मली होती, तेव्हा हिचे नाव सती होते। तिला फार सुंदर देह लाभला होता। तेथेही सतीचे शंकरांशीच लग्न झाले होते। ही कथा जगप्रसिद्ध आहे। एक बार आवत शिव संगा, देखेऊ रघुकुल कमल पतंगा। भयऊ मोहू शिव कहा न किन्हा, भ्रम बस बेशु सिय कर लिन्हा। एकदा हिने शिवांच्या बरोबर येताना वाटेत रघुकुल रूपी कमलाचे सूर्य असलेल्या श्री रामचंद्रांना पाहिले। तेव्हा तिला शंका आली आणि तिने शिवांचे सांगणे न ऐकता त्यांची परीक्षा पाहण्यासाठी भ्रमाने सीतेचा वेश घेतला। सिय बेशु सती जो किन्ह, तेही अपराध संकर परिहरी। हर बिरह जाई बहोरी पितु के यज्ञ, जोगा नल जरी। अब जनमी तुम्हरे भवन निज पति, लागी दारुन तपु किया। अस जानी संशय तजहु गिरिजा, सरबरता शंकर प्रिया। सतीने मातृ सदृश सीतेचा वेश धारण केला। या अपराधामुळे शंकरांनी तिचा माता मानून त्याग केला। मग ती शिवांच्या वियोगामुळे आपल्या पित्याने केलेल्या यज्ञात जाऊन तेथे योगाग्नीने स्वतः भस्म झाली। आता हिने तुमच्या घरी जन्म घेऊन आपल्या पतीसाठी कठोर तप केले आहे, हे समजून घेऊन मनातील शंका काढून टाक। पार्वती ही तर नेहमी शिवांची प्रिया अर्धांगिनी आहे। सुनी नारद के बचन तब सब कर मिटा विषाद। क्षण महु व्यापेऊ सकल पूर घर घर यह संवाद। नारदांचे हे बोलणे ऐकून सर्वांच्या मनातील विषाद दूर झाला आणि एका क्षणात ही वार्ता संपूर्ण नगरात पसरली। तब मयना हिमवंतू अनंदे, पुनी पुनी पार्वती पदबंदे। नारी पुरुष शिशु जुबासयाने, नगर लोग सब अति हर्षाने।
मग मैना व हिमाचल दोघेही आनंदून गेले आणि ते वारंवार पार्वतीच्या पाया पडले. नगरातील स्त्री पुरुष मुले तरुण आणि वृद्ध हे सारेच फार प्रसन्न झाले. लगे होन पूर मंगल गाना सजे सबही हटाक खट नाना भांती अनेक भय जेवनारा सुपशास्त्र जस कछु व्यवहारा. नगरामध्ये मंगलगीते गायली जाऊ लागली आणि सर्वांनी तऱ्हेतऱ्हेचे सुंदर कलश सजविले. पाकशास्त्रातील पद्धतीप्रमाणे अनेक प्रकारचे भोजन पदार्थ बनविले गेले. सो जेवनार की जाई बखानी बसही भवन जेही मातू भवानी सादर बोले सकल बराती विष्णू बरंची देव सब जाती. ज्या घरी माता भवानी राहते तेथील भोजन पदार्थांचे वर्णन कसे करता येईल. हिमालयाने आदराने सर्व वराडी मंडळींना विष्णू ब्रह्मदेव आणि सर्व जातीच्या देवांना बोलाविले. बिबिधी पाती बैठी जेवनारा लागे परुसन निपुण सुवारा नारी वृंद सूर जेवत जानी लगी देन गारी मृदू बानी. भोजनाच्या अनेक पंक्ती बसल्या. चतुर वाढपी वाढत होते. स्त्रियांची मंडळे भोजन करीत असलेल्या देवांची कोमल वाणीने चेष्टा मस्करी करू लागले. गारी मधुर स्वर देही सुंदरी बिंग्य वचन सुनावही भोजनु करही सूर अति बिलंबू बिनोदू सुनी सचू पावही जेवत जो बढ्यो अनंदू सोमुख कोटीहू न परे कह्यो अचवाई दिन्हे पान गवने बास जहाँ जाको रहियो. सर्व सुंदर स्त्रिया गोड स्वरात टोमणे मारू लागल्या व थट्टा करू लागल्या. सर्व देव तो हास्य विनोद ऐकत खूप आनंदित होत होते म्हणून भोजन करताना वेळ लावत होते. भोजन प्रसंगी जो आनंद वाढला त्याचे वर्णन कोट्यवधी मुखांनीही सांगता येणार नाही. जेवण झाले. आचवल्यानंतर सर्वांना विडे दिले गेले. नंतर सर्वजण आपापल्या निवासात गेले. बहुरी मुनींन हिमवंत कहू लगन सुनाई आई समय विलोकी विवाह कर पठये देव बोलाई. त्यानंतर मुनींनी परत येऊन हिमवानाला लग्नपत्रिका वाचून दाखविली आणि विवाहाची वेळ पाहून देवांना बोलावणे पाठविले. बोली सकल सूर सादर लिन्हे सबही जथोचित आसन दिन्हे वेदी वेद विधान सवारी सुभग सुमंगल गावही नारी. सर्व देवांना आदरपूर्वक बोलावले व आल्यावर बसायला आसने दिली. वैदिक पद्धतीने विवाह वेदी सजविली गेली आणि स्त्रिया सुंदर मंगलगाणी गाऊ लागल्या. सिंहासनू अति दिव्य सुहावा जाई न वरणी बिरंची बनावा बैठेसी व विप्रन्न सिरुनाई हृदय सुमीरी निज प्रभू रघुराई. वेदिकेवर एक अत्यंत सुंदर दिव्य सिंहासन होते. त्याचे वर्णन करता येणे शक्य नाही कारण ते स्वतः ब्रह्मदेवांनी बनविले होते. ब्राह्मणांना नमस्कार करून आणि मनात स्वामी श्री रघुनाथांचे स्मरण करून भगवान शिव त्या सिंहासनावर आरूढ झाले. बहुरी मुनी सन्न उमा बोलाई करी सिंगारू सखी लई आई देखत रूपू सकल सूर मोहे बरने छवी अस जग कभी को है. मग मुनीश्वरांनी पार्वतीला बोलावून घेतले. तिचा शृंगार करून सख्या तिला घेऊन आल्या. पार्वतीचे रूप पाहताच सर्व देव मोहून गेले. त्या सौंदर्याचे वर्णन करू शकेल असा कवी जगात कोण आहे. जगदंबिका जानी भवभामा सुरन्न मनही मन खिन्न प्रणामा सुंदरता मरजाद भवानी जाई न कोटीहू बदन बखानी
पार्वती ही जगदंबा आणि भगवान शिवांची पत्नी आहे हे जाणून देवांनी मनातल्या मनात तिला प्रणाम केला. भवानी ही सौंदर्याची परिसीमा आहे. कोट्यवधी मुखांनीही तिची शोभा वर्णन करता येणार नाही. कोटिहु बदन नहीं बने बरनत जग जननी शोभा महा सकुचही कहत श्रुती शेष सारद मंदमती तुलसी कहा छवि खानी मातु भवानी गवनी मध्य मंडप शिव जहा अवलोकी सखही न सकुच पतिपद कमल मनु मधुकरू तहा. जगज्जननी पार्वतीच्या महान शोभेचे वर्णन कोट्यवधी मुखांनी केले तरी अपुरेच राहील. वेद, शेष आणि सरस्वती यांना तिचे वर्णन करताना संकोच वाटतो. मग मंदबुद्धीच्या तुलसीदासाची काय कथा. मंडपामध्ये जेथे शिव होते तेथे सौंदर्य व लावण्याची खाण असलेली भवानी माता गेली. संकोचामुळे ती पतीचे चरणकमल पाहू शकत नव्हती, परंतु तिचा मनरूपी भ्रमर तेथेच रसपान करीत होता. मुनी अनुशासन गणपतीही पूजेऊ शंभू भवानी कोऊ सुनी संशय करई जनी सूर अनादि जीय जानी. मुनींच्या आज्ञेने शिवांनी आणि पार्वतीने श्री गणेशाचे पूजन केले. देव हे अनादी आहेत, तेव्हा कुणी मनात शंका धरू नये की गणेश हा शिव पार्वतीचा पुत्र आहे. मग विवाहापूर्वी तो कसा आला. जशी विवाह कै विधी श्रुती गाई महामुनी न सो सब करवाई गही गिरीस कुसकन्या पाणी भवही समरपी जानी भवानी. वेदांमध्ये विवाहाची जी रीत सांगितली आहे ती यथासांग महामुनींनी करविली. पर्वतराज हिमाचलाने हातामध्ये कुश घेऊन व कन्येचा हात धरून तिला भवानी शिवपत्नी समजूनच शिवांना अर्पण केली. पाणी ग्रहण जब किन्न महेसा ही हर्षे तब सकल सुरेसा वेदमंत्र मुनिवर उच्चरही जय 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 शंकर सुर करही. महेश्वरांनी पार्वतीचे पाणी ग्रहण केले तेव्हा सर्व देवांना मनात फार आनंद झाला. श्रेष्ठ मुनिगण वेदमंत्रांचा उच्चार करू लागले आणि देवगण भगवान शिवांचा जय जयकार करू लागले. बाज ही बाजन विविध विधाना सुमन भृष्टी नभभई विधिनाना हर गिरिजा कर भयऊ विबाहू सकल भुवन भरी रहा उछाऊ. अनेक प्रकारची वाद्ये वाजू लागली. आकाशातून नाना प्रकारच्या पुष्पांचा वर्षाव झाला. शिव पार्वतीचा विवाह झाला तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड आनंदाने भरून गेले. दासी दास तुरग रथनागा धेनू बसन मनी वस्तू विभागा अन्न कनक भाजन भरी जाना दाईज दिन्न न जाई बखाना. हुंडा म्हणून दासी दास रथ घोडे हत्ती गायी वस्त्रे रत्ने इत्यादी अनेक प्रकारच्या वस्तू अन्न व सोन्याची भांडी गाड्या भरभरून दिली गेली. त्यांचे वर्णन करणे कठीण. दाईज दियो बहु भांती पुनी कर जोरी हिमभूधर कह्यो का देऊ पुरन काम शंकर चरण पंकज गही रह्यो शिव कृपा सागर ससुर कर संतोषु सब भांतिही कियो पुनी गहे पद पाथोज मयना प्रेम परिपूर्ण हियो. पुष्कळ प्रकारचा हुंडा दिल्यावर हिमाचल हात जोडून म्हणाला, हे शंकर, तुम्ही पूर्ण काम आहात, तेव्हा मी तुम्हाला काय देणार. असे म्हणून त्याने शिवांची चरणकमले धरली. तेव्हा कृपासागर शिवांनी आपल्या सासऱ्याचे सर्व प्रकारे समाधान केले. नंतर प्रेमाने मन भरून येऊन मैनेने शिवांची चरणकमले धरली आणि म्हटले, नाथ उमा मम प्राण सम गृह किंकरी करेहू
क्षमेहू सकल अपराध अब होई प्रसन्न बरू देहू. हे नाथ, ही उमा मला प्राणाहून प्रिय आहे. तुम्ही हिला आपली दासी म्हणून स्वीकारा आणि हिच्या सर्व अपराधांना क्षमा करा. प्रसन्न होऊन आता मला हाच एक वर द्या. बहुविधी संभू सासू समुझाई गवनी भवन चरण सिरू नाई. जननी उमा बोली तब लिन्नी लई उछंग सुंदर सीख दिन्नी. भगवान शिवांनी अनेक प्रकारे आपल्या सासूचे समाधान केले. तेव्हा ती शिवांच्या पाया पडून घरी गेली. नंतर तिने पार्वतीला जवळ बोलावले आणि मांडीवर बसून उपदेश दिला. करे हू सदा शंकर पदपूजा नारी धर्मू पती देऊ न दूजा. बचन कहत भरे लोचन बारी बहुरी लाई उर लिन्ही कुमारी. हे पार्वती, तू नेहमी शिवांच्या चरणांची सेवा कर. स्त्रियांचा हाच धर्म आहे. स्त्रियांना पती हाच परमेश्वर आहे. तर इतर स्त्रियांना पती हाच परमेश्वर आहे, इतर कोणताही नाही. अशा प्रकारे बोलता बोलता तिचे डोळे पाणावले आणि तिने उमेला घट्ट छातीशी धरले.